कानोपात्रा यांना भक्तीची अमर ज्योत असं पण संबोधलं गेलंय. मुक्ताबाई, जनाबाई, मीराबाई अशा अनेक संत कवयित्रींना आपण ओळखतो, पण ज्यांनी समाजाने दिलेली ओळख नाकारून विठ्ठलाला आपले सर्वस्व मानले त्यामध्ये संत कानोपात्रा. कानोपात्रा ही मंगळवाडा येथील श्यामा नावाच्या दासीची मुलगी. कानोपात्रा यांचे जीवन आपल्याला सांगते की माणसाचा जन्म त्याचे भाग्य ठरवत नाही, त्याची भक्ती, त्याचे चारित्र्य आणि त्याची श्रद्धा त्याचे जीवन महान बनवते. दिसायला अत्यंत सुंदर असल्यामुळे आपल्याला शोभेल असे रूप असणाऱ्यालाच वरण्याचं त्यांनी ठरवलं होतं. पण विठ्ठल मूर्तीचं दर्शन झाल्यावर त्यांना कोणीच पसंत पडेना. बिदरच्या बादशहाने जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यावर त्याच्याकडे जाण्यापेक्षा मृत्यू बरा म्हणून कानोपात्राने विठ्ठलाच्या पायी जीव दिला. वैभव, सत्ता आणि ऐश्वर्य यापेक्षा विठ्ठलाच्या चरणांची धूळ अधिक मौल्यवान मानते. बाह्य सौंदर्य, प्रतिष्ठा आणि यशाच्या मागे लागलेल्या आपण सर्वांना कानोपात्रा शिकवतात की मन सुंदर असेल, श्रद्धा निर्मळ असेल आणि प्रेम निस्वार्थ असेल तर प्रत्येक हृदयात विठ्ठल प्रकट होतो. हे सांगण्यासाठीच त्यांनी अगा वैकुंठच्या राया, पतितो तू पावना म्हणविसी नारायणा अशी अत्यंत आर्त भक्ती गीत लिहिली. आपल्या जीवनात कितीही संकट आली तरी श्रद्धा, भक्ती ढळू देणार नाही, प्रेम कमी होऊ देणार नाही आणि माणुसकीचा हात कधी सोडणार नाही आणि आपलं सारं जीवनच विठ्ठलमय व्हावं असा संदेश कानोपात्रा देतात. ऐकूया त्यांचे भावपूर्ण गीत, नको देवराया अंत आता पाहू. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. हरिणीचे बाळस व्याघ्रे घरी येले, मज लागी जाहले कैसे देवा. हरिणीचे बाळस व्याघ्रे घरी येले, मज लागी जाहले कैसे देवा. नको देवराया हृदया